नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही 15 तारखेला होते आणि या पार्श्वभूमीवर गेल्या 4 वर्षामध्ये या नाशिकमध्ये उद्योजकांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न उद्योग मंत्री या नात्यानं महायुतीच्या सरकारमधला मंत्री म्हणून मी केलेला आहे। आज देखील त्यांच्याकडनं काही गोष्टी मी ऐकून घेतल्या, काही मागण्या मी ऐकून घेतल्या आणि या गोष्टीचं देखील समाधान वाटलं की मागण्या कमी झाल्या आणि आभाराची भाषणं जास्त झाली। त्याच्यामुळे महायुतीचं सरकार हे उद्योजकांसाठी आणि नाशिककरांसाठी काम करतंय हे त्यांच्याच भाषणांमधून सिद्ध झालेलं आहे। महिंद्रासारखा आलेला प्रोजेक्ट, होणारा IT पार्क, या संपूर्ण परिसरामध्ये जे उद्योजक आहेत त्यांच्या कामगारांच्या समस्या, काही प्लॉटवर निर्माण झालेले पेच प्रसंग, त्यांच्यावर झालेली दंडात्मक कारवाई, त्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ही उद्योग विभागाने घेतली आणि ज्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये MIDC आहेत तिथं जो आमचा रेव्हेन्यूचा रेशो आहे तो 50-50% आहे। त्याच्यामुळे मध्ये मी सगळ्या आयुक्तांची एक बैठक घेतली होती आणि त्यांना सूचना केली होती की जे पैसे आम्ही महानगरपालिकेमध्ये भरतो त्या महानगरपालिकेनं त्या क्षेत्रातल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांमधले जे रस्ते आहेत त्यांना देखील पैसे दिले पाहिजेत, सुविधा दिली पाहिजे। त्या पद्धतीनं नाशिकमध्ये 20 कोटी रुपयाचं पहिलं काम हे सुरू होतं आहे, म्हणून महानगरपालिकेला देखील मी धन्यवाद देतो। आणि हे सगळं झाल्यानंतर मी सगळ्या उद्योजकांना विनंती केली की नाशिकनं अनेक वेळा परिवर्तन करून प्रयोग केलेले आहेत, काही वेळा तर नुसते 30 सेकंदाचे 40 सेकंदाचे व्हिडिओ बघून परिवर्तन केलेलं आहे। आम्ही तर विकास कामं करून दाखवलीत। त्याच्यामुळं मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून महानगरपालिका ही शिवसेनेकडे द्यावी अशी एक प्रामाणिक भावना व्यक्त केली आणि अजून एक नाशिककरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय हा भविष्यामध्ये होईल हे आश्वासन स्वतः नगरविकास विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी क्रीडाईच्या लोकांना दिलं। ते म्हणजे 4,500 ते 5,000 अपार्टमेंट जे आहेत त्याचा पुनर्विकास करायचा आहे, तो पुनर्विकास ठाण्याच्या नियमावलीप्रमाणे करावा अशा पद्धतीची त्यांची मागणी होती। त्याच्याबद्दल माननीय शिंदे साहेबांनी सांगितले की कुठच्याही परिस्थितीमध्ये ठाण्याचा निकष त्याला लावला जाईल आणि या अपार्टमेंटमध्ये राहणारे 3.5-4 लाख लोक जी आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न हा नगरविकासच्या खात्यामार्फत सोडवला जाईल असं वचन देखील माननीय शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। नाही, मी मैत्रीपूर्ण लढत मान्य नाही असं बोललो नाही। मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय हेच मला कळत नाही असं बोललो। मान्य नाही म्हणजे वेगळा अर्थ होतो, कळत नाही म्हणजे माझं अज्ञान आहे। म्हणजे मैत्रीपूर्ण लढत काय आहे हे मला कळत नाही। नाही चालू आहेत ना, म्हणून बघा ना माझ्या भाषणामध्ये मी कुठेही मित्रपक्षावर टीका केली नाही, मित्रपक्ष काय करतोय हे मी सांगितलं नाही। आम्हाला जे काही विकासात्मक नाशिकला पुढं न्यायचं आहे, नाशिककरांना पुढं न्यायचं आहे आणि नाशिककरांना न्याय द्यायचा आहे त्या बाबतीतच मी भाषण केलं। यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात असं मला वाटतं। नाही, तपोवनामधली जागा एक्झिबिशन सेंटरला द्यावी अशा पद्धतीचा कुठचाही प्रस्ताव MIDCनं महानगरपालिकेकडे दिलेला नव्हता। आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिला होता की महानगरपालिकेची एखादी जमीन जर तुम्ही आम्हाला दिली तर त्याच्यावर आम्ही एक्झिबिशन सेंटर उभं करू, ते 11 वर्ष आणि पुढचे काही दिवस हे जे संघटना आहेत त्यांच्या ताब्यामध्ये राहील, त्याचा ते एक्झिबिशन सेंटर म्हणून उपयोग करतील आणि 1 वर्ष त्याचा उपयोग कुंभमेळ्यासाठी होईल, म्हणजे आखाडा तयार करणे किंवा या बाबतीमध्ये आजही त्या विषयावर आम्ही ठाम आहोत। मला जर महानगरपालिकेनं डिस्प्यूट नसलेली जागा दिली तर त्याच्यावर पैसे खर्च करून एक्झिबिशन सेंटर बांधण्याचा निर्णय हा काय आचारसंहितेत मी घेतलेला ऑलरेडी घेतलेला आहे। अंबरनाथमध्ये नगरसेवक हे शिवसेनेचे जास्त होते, तिथं काही अपघातानं आम्ही नगराध्यक्ष बसू शकलो नाही
परंतु हा जो सगळा झालेला प्रकार आहे हा मी स्वतः माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कानावर घातलेला आहे. आम्ही शेवटी एकत्र महायुती म्हणून काम करतो. मला जाहीरपणानं त्याच्यावर काही बोलायचं नाही. नाही काय वाटणार हो, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आणि 6 सभा हे काय कॉम्बिनेशन असू शकतं का कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं? 287 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, एकाही ठिकाणी हे सगळे गेले नाहीत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं एवढंच आहे. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आणि 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 6 सभा. एकनाथ शिंदेसाहेब आता देखील रॅलीमध्ये आहेत. काल 10 वाजेपर्यंत रॅलीमध्ये होते. प्रत्येक ज्या व्यक्तीनं आमच्यासारख्यांना आमदार बनवलं, ज्या व्यक्तीनं आम्हाला मंत्री बनवलं, त्या कार्यकर्त्याची आज निवडणूक आहे. आणि त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी ते जसे आमच्यासाठी फिरलेत तसे जर नेते मंडळी फिरले नाहीत तर ही खऱ्या अर्थानं लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे. आणि म्हणून बघा, देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या प्रचाराला एवढ्यासाठीच फिरतात. संघटनेला कमीपणा म्हणून नाही, तर ज्या कार्यकर्त्यानं आमचा झेंडा खांद्यावर घेऊन पत्रकं वाटलीत आमच्यासाठी आणि आम्हाला खुर्च्यांवर बसवलंय, आज त्यांची निवडणूक आहे. त्याच्यामुळं आज त्यांच्यासाठी फिरणं हे प्रत्येक पक्षप्रमुखाचं, मुख्य नेत्याचं कर्तव्य आहे आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी महायुतीचे सगळे नेते करतात. नाही, मी उद्योग विभागामार्फत जी काय कामं करायची आहेत, जो काय न्याय द्यायचा आहे तो उद्योजकांना मी नक्की दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी समाधानी आहेत. म्हणजे तुम्ही माझ्यानंतर त्यांची पत्रकार परिषद जरी घेतली ते तुम्हाला सांगू शकतील. मुद्दा राहिला महानगरपालिकेच्या विकासाचा. आता महानगरपालिकेचा विकास करत असताना काही ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. कदाचित मुंबई महानगरपालिकेवर मध्ये एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका होत असेल, ती वैयक्तिक टीका आहे की काँक्रिटीकरणचे रस्ते केले. पण एक धाडसी निर्णय हा शहराला पूर्ण विकासात्मक परिवर्तित करू शकतो. दरवर्षी डांबरीकरण करायचं, ते खड्डे भरायचे आणि 350 कोटी रुपये खर्च करायचे, 1000 कोटी रुपये खर्च करायचे, त्याच्यापेक्षा 6000 कोटी रुपये एकदाच खर्च केले. आणि आता पुढच्या 25 वर्षामध्ये एकही खड्डा मुंबईकरांना बघायला मिळणार नाही. अशा पद्धतीचे धोरणात्मक निर्णय हे नाशिकमध्ये घ्यावे लागतील आणि त्याच्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे. त्याच्यासाठी नाशिककरांना आम्ही विनंती केली की एकदा प्रयोग हा आमच्या बाबतीत करून बघा. मला असं वाटतं की आपण अनेक सिनियर पत्रकार इथं आहात. महानगरपालिका आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे कोण? कोणतं नाव तर घ्या ना. कोण सत्ताधारी? आम्ही सांगितलं की कोणाच्याही बापाला हे शक्य नाही मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रापासून दूर करणं. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, अमित शहा साहेबांनी सांगितलं, नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं. पण एक कसं आता पूर्वी लोकसभेमध्ये एक फेक नरेटिव्ह सेट केला. ते काय तुम्ही काढा ना, 25 वर्षातलं प्रत्येक महानगरपालिकेचं भाषण काढा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, कुठं तोडणार नाही. मी देखील कोकणातला आहे, आमचे अनेक लोक कोकणामधले मुंबईमध्ये राहतात. तेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा विचार जरी कोणाच्या मनामध्ये आला तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरू. त्याच्यामुळे हे इलेक्शनला केलेलं एक फक्त एक ती स्क्रिप्ट आहे, बाकी काय. काल मुख्यमंत्री मुलाखती दरम्यान असं म्हटले की एकनाथ शिंदेला दुखवायचं नव्हतं म्हणून ठाण्यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत. त्या मुंबईमध्ये पण युती आहे, ठाण्यामध्ये देखील युती आहे, तिथे तुम्हाला भाजपला दुखवायचं नाही, कल्याण डोंबिवलीमध्ये पण युती आहे, पनवेलमध्ये देखील युती आहे, कोल्हापूरमध्ये देखील युती आहे, इचलकरंजीमध्ये देखील युती आहे, नागपूरमध्ये युती आहे. सांगतो ना आता. मुख्यमंत्र्यांचं विधान असं आहे शिंदेना दुखवायचं नव्हतं. नाही, मी विधान ते बघितलेलं नाही. पण नागपूरला देखील आम्ही तिथं युती केलेली आहे. मग कदाचित शिंदे साहेबांनी हा विचार केला असेल की जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठाण्याच्या बाबतीत केला. शरद पवारांना एनडीएमध्ये आणण्यासाठीचा अजित पवारांकडून प्रयत्न केला जातोय. पिंपरी चिंचवड पुणे असेल या ठिकाणी युती केलेली आहे. एकूणच या सगळ्या दरम्यान त्यांच्या खासदारांचा देखील कल दिसतो की एनडीएमध्ये जायला पाहिजे. आपण कसं बघता याच्याकडे? शरद पवार जर एनडीएमध्ये आले तर काय फरक पडेल किंवा आपल्या पक्षात? सध्या तरी आम्ही नुसतं बघतोय, आधी येऊ देत मग बोलू ना. आणि ते शेवटी बघा, एका कुटुंबातले आहेत. राजकीय व्यवस्था ही काही जरी असली तरी शिंदे साहेबांची तुम्ही भाषणं ऐका,
त्यांचं मत हे आहे की राजकीय कदाचित विचार वेगवेगळे असतील घरातले, पण घर फुटू नये, घर एकत्र असावं, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. पण आता अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र येत आहेत, हे उत्तर तेच देऊ शकतात. नाशिकचा दौरा कधी आहे बघा आणि त्यांना एकदा विचारून टाका की नक्की काय तुम्ही करणार आहे ते. नागपूरमध्ये 8 पक्ष आपल्या पक्षामध्ये येत आहेत. काँग्रेसला शिवाय देण्यासाठी शिंदे साहेबांची खेळी असं म्हटलं जात आहे. राजकारणामध्ये पक्षवाढीसाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. जसं अंबरनाथमधलं तुम्ही उदाहरण दिलं की काँग्रेसच्या काही 12 लोकांना घेतलं, तर त्या संदर्भामधली सगळ्याच रणनीती, सगळ्या स्ट्रॅटेजी सांगायच्या नसतात. जसं मगाशी मी सांगितलं, आता जसं आपण पिंपरी चिंचवडमध्ये बघतोय, पुण्यामध्ये बघतोय, ते परमनंट चित्र ज्यावेळी डोळ्यासमोर येईल त्यावेळी त्याच्यावर भाष्य करणं उचित आहे. तसं ना लातूरच्या बाबतीमध्ये देखील एकदा तो पक्षप्रवेश होऊ दे, त्याच्यानंतर आपण बोलू. नाही, मी तर शिंदेसाहेबांचा उल्लेख भावनिक आणि संवेदनशील एवढ्यासाठीच करतो. ज्यावेळी संजय राऊत साहेब आजारी होते आणि साहेबांना हे कळलं की संजय राऊत साहेब आजारी आहेत, थेट त्यांनी त्यांच्या बंधुराजांना फोन लावला आणि त्यांनी काय सांगितलं की बाकी सगळं होत राहील, पण संजय राऊत साहेबांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगा. तब्येतीची काळजी घेऊन लवकरात लवकर बरे होऊन त्यांनी पुन्हा एकदा राजकारणामध्ये यावं. इतकं संवेदनशील व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदेसाहेब आणि राऊत साहेब समोरासमोर आल्यानंतर भेटले, हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा स्थायी भाव आहे आणि स्वभाव आहे. मी मगाशी एक तुम्हाला संकल्प भूसंपादन हे शेवटच्या स्टेजवर आहे, कारण त्याला काही टप्पे असतात. 2G, 32A, B, C, D असं काय काय भरपूर असतं. त्याला एक वर्षभर जातं, पण येत्या 2-3 महिन्यामध्ये हे सगळे ॲक्विजिशन संपेल आणि ॲक्च्युअल महिंद्राचं काम सुरू होईल. मी आत्ता पण तुमच्याशी चर्चा करत असताना किंवा उद्योजकांशी चर्चा करत असताना त्यांचे जे महाराष्ट्र हेड आहेत त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी सांगितलं की जागा आमच्या ताब्यात दिल्यानंतर 2 महिन्याच्या आत काम ते सुरू करतील. काय काय हां, इथं आता हेमंतप्पा देखील आहेत. त्यांच्या प्रयत्नातनं आपण एक IT पार्क इथं उभा करतोय. 100 एकर जागा आपण IT पार्कसाठी दिलेली आहे. या इलेक्शन नंतर माझा प्रयत्न महाराष्ट्रातल्या 2 ठिकाणी, एक नाशिक आणि कोल्हापूर, 2 ठिकाणी IT कॉन्फरन्स उद्योजकांची घ्यायचं आम्ही प्लॅनिंग करतोय. मी तुम्हाला अगदी दाव्यानिशी सांगतो की ती IT कॉन्फरन्स झाल्यानंतर IT सेक्टरमधल्या डेटा सेंटर असतील, IT पार्क असतील, या देखील चांगल्या चांगल्या इंडस्ट्री नाशिकमध्ये येतील. नाही, आता खुश करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्या पद्धतीने मी त्यांना खुश केलं नाही. 3.5 वर्षामध्ये त्यांची प्रामाणिक कामं करून दिल्यामुळं ते खुश आहेत. त्यांच्या मनात जाऊन मी काय बघू शकत नाही, तुझ्याकडे धनुष्य आहे, कमळ आहे, काय, पण नक्की चेहऱ्यावरनं तरी दाखवले त्यांनी की आम्ही खुश आहोत आणि परिवर्तनामध्ये आम्ही सामील होणार आहोत. विरोधी पक्षांचे मुख्य प्रमुखांना मंत्रिपदाच्या दर्जापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला जातोय. ज्यांच्याकडे 10% सदस्य संख्या आहे त्यांनाच मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. एक वेगळी खेळी विरोधकांना कुठेतरी पकडण्यासाठी आहे असं म्हणतात. नाही, मी याची माहिती घेतो, मला याची माहिती नाही, पण जे काय करू ते कायदेशीरच करू. सर, शेवटचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर पॅटर्न नाशिक महापालिकेत मध्ये आपली सत्ता आली ना, आपली सत्ता आता त्र्यंबक पॅटर्नला तुम्ही सगळ्यांनी जर डोक्यावर घेतलं आमच्या वतीनं तर होईल ना, पण याच्यामध्ये तुमचा सहभाग पण पाहिजे ना, आमचं एकट्याचं काम नाही. त्याच्यामुळे जसं मी उद्योजकांना सांगितलं तसं तुमच्यासमोर पण प्रचार करतो, तुम्ही पण सहभागी व्हा. भाजपचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे थोड्या वेळाने. आपलं काय अजेंडा, आपला जाहीरनामा कधी येतो? 10 तारखेला साहेबांनी मला असं वाटतं की जाहीरनामा प्रसिद्ध नक्की आपण करू, ते 10 तारखेला जाहीरनामा प्रसिद्ध होईल. पण मला जाहीरनाम्याच्या पुढं जाऊन सांगावं असं वाटतं की महानगरामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये जो विकास नागरिकांच्या मनामध्ये आहे तो पूर्ण करणं हा शिवसेनेचा जाहीरनामा आणि वचननामा आहे. नाही, याच्यामध्ये तुमची जी सूचना आहे ती मी साहेबांना सांगतो. आमचे जेवढे नगरसेवक आले त्यांची
IT काय म्हणतात रिटर्न्स ती सगळी आम्ही ताब्यामध्ये घेऊ आणि पुढच्या 5 वर्षानं तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जर वाढलेली असतील तर बघू काय करायचं. विकास कोणाचा होता हा प्रश्न पडतो. मी तुम्हाला कालचं एक उदाहरण सांगतो, शेवटचा एक विषय. काल मी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचाराला होतो. तुम्ही हा विषय मुद्दाम मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही याची माहिती घ्या. सुवर्णाताई गवस नावाची एक महिला कॅन्डिडेट भगिनी आमची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढते. 100% ती निवडून येणार आहे. पण ती भाजी विक्रेती आहे. आजही रोडच्या बाजूला बसून ती भाजी विकते. तिला देखील सन्मान देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे. रिक्षा ड्रायव्हरला तिकीट दिलेलं आहे. सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शाखा प्रमुखाला दिलेलं आहे. आता हे बघा, यांची निवडून आल्यानंतर वागण्याची पद्धत बदलली आणि तुम्ही म्हणता तसं झालं. 100% शिंदेसाहेब गांभीर्यानं घेतील, एवढंच सांगतो. आचारसंहितेमुळे विश्व साहित्य संमेलन पुढे गेलेलं आहे, पण नाशिकमध्येच होणार आहे. आणि ते संमेलन होत असताना त्याचे कार्यक्रम जे मी घोषित केलेले आहेत ते 1 महिना होणार आहेत. परंतु आता पहिली नगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता लागली, आता ही आचारसंहिता लागली. तर या आचारसंहितेनंतर आम्ही नियोजन करू आणि नाशिककरांना साजेसं असं विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये करू. नाही, मी आता यांच्याशी पण बोललो की जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलेन, आयुक्तांशी बोलेन आणि मी शब्दप्रयोग केला की कॉन्ट्रोवर्सी आणि डिस्प्यूट नसलेली जागा आम्हाला द्या. आम्ही ताबडतोब 1 वर्षामध्ये. नाही, तपोवनातला रद्द जागाच मागितली नाही तपोवनमध्ये. आता कॉन्ट्रोवर्सी नसलेली जागा जर असेल की बाबा तिथं सगळ्या नाशिककरांना असं वाटतं की तिथं एक्झिबिशन सेंटर झालं पाहिजे, नक्की बांधू. पण नाशिककरांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांच्या भावना दुखून शिवसेना म्हणून आम्हाला काहीही करायचं नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता तुम्ही परिवर्तन करा, एवढीच माझी विनंती आहे. चला, धन्यवाद. अप्पा